नमस्कार. रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा क्रिस्पी डोसा, तेही अगदी घरच्या घरी. जर तुम्ही या पद्धतीने डोसा बनवला तर तुमचा डोसा कधीच खराब होणार नाही, जो खायलाही अगदी कुरकुरीत लागतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ कसे भिजवायचे आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते बघूयात. ह्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 किलो स्वच्छ निवडलेले तांदूळ, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, आणि थोडेसे मेथीचे दाणे. यामुळे आपले पीठ चांगले आंबेल. आता हे तांदूळ आपल्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपले एवढे बोट बुडेल एवढे पाणी यात ठेवायचे आहे. आता हे तांदूळ आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. मग नंतर हे वाटायचे आहेत. आता आपले तांदूळ चांगले भिजलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी हे तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. थोडे थोडे करून हे सगळे वाटून घ्यायचे आहे आपल्याला. तांदूळ वाटत असताना यात आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी थोड्याशाच पाण्यात हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे. आता हे आपण वाटून घेऊयात. आपलं तांदूळ वाटून झालेलं आहे थोडं. आता हे आपल्या हाताला अजिबात खरखर लागत नाही, अगदी मऊ वाटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सगळं पीठ वाटून घेतलेलं आहे. आता ह्या पिठात अगदी चिमटभर सोडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. माझा हात ओला आहे त्यामुळे ते पसरलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते जास्त वाटेल. पण याच्यात अगदी चिमूटभरच सोडा टाकून आपल्याला हे 15 मिनटं एका दिशेने फेटून घ्यायचे आहे. त्यामुळे आपले पीठ चांगले फुगेल. आपले पीठ आता 15 मिनिट फेटून झालेले आहे आणि आपले पीठ अशा पद्धतीने वाटायचे आहे. ते वरून खाली सोडले की एका फ्लोमध्ये खाली पडले पाहिजे. आता आपण हे पीठ रात्रभर ठेवायचे आहे आंबवण्यासाठी. आता हे पीठ झाकून ठेवूयात. आता आपले पीठ हे चांगले आंबलेले आहे. तुम्ही बघू शकता हे चांगले फुगलेले पण आहे. आता ह्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मीठ चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान पीठ फुगलेलं आहे. आता आपण डोसे बनवायला चालू करूयात. त्यासाठी आपल्याला तव्याचं टेम्परेचर हे अगदी नॉर्मल ठेवायचं आहे, ना जास्त ना कमी. त्यात थोडंसं पाणी शिपडून आपल्याला तवा चांगला पुसून घ्यायचा आहे आणि आता डोशाचं बॅटर त्यावर आपल्याला सोडायचं आहे. ते चमच्याने हळूहळू फिरवत सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. हे पीठ फिरवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, त्यामुळे पीठ हे चांगले पसरले जाईल. आणि डोसा पसरला की मग आपली फ्लेम ही आपल्याला मध्यम करायची आहे. डोसा हा 4 बाजूने भाजला जावा म्हणून आपल्याला तवा सगळीकडून फिरवून घ्यायचा आहे. त्यामुळे डोसा 4ही बाजूने भाजला जाईल. आता आपण डोसाच्या पलीकडून सगळीकडे तेल सोडायचे आहे. तुम्ही बघू शकता आपल्या डोशाच्या कडा सुटलेल्या आहेत. हा डोसा आपण आता पलटून घेऊयात. अगदी हॉटेलसारखा क्रिस्पी आणि कुरकुरीत हा डोसा आपला झालेला आहे. मस्त दिसत आहे. आता आपण हा डोसा गरमागरम प्लेटमध्ये
सर्व करूयात. एकदम भारी दिसत आहे.